ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील पाक सैन्याची 8 महत्त्वाची ठिकाणं नेस्तनाबूत झाल्याचं उघड झालं आहे। पाकिस्तानच्या लष्करी गोपनीय दस्तावेजांमधून ही बाब समोर आली आहे। पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी बुनियान उल मरसूस ऑपरेशन राबवलं होतं आणि या ऑपरेशन संदर्भातील गोपनीय दस्तावेजांमध्ये पाकमध्ये झालेल्या लष्करी सुनावणीची माहिती देण्यात आली। यानुसार पेशावर, जांग, सिंध प्रांतातील हैदराबाद आणि पाकच्या पंजाब प्रांतातील गुजरनवाला, बहावलपूर, अटोक, छोर इथं मोठं नुकसान झाल्याची कबुली या कागदपत्रांमधून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं या पाकिस्तानातील या लष्करी तळांचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता। आता या गोपनीय कागदपत्रांवरून पाकिस्तानचं किती मोठं नुकसान झालंय हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। तर काही एअरबेस भारतानं नष्ट केलेले होते जेव्हा पाकिस्ताननं आगळीक केलेली होती भारताविरोधामध्ये। मात्र 9 ठिकाणं सांगितली जात होती, 9 एअरबेस सांगितले जात होते भारताकडून, पण त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान पाकिस्तानचं झालं आहे आणि हे आता पाकिस्तान मधल्याच या दस्तावेजांमधून समोर येत आहे। तर हीच ती ठिकाणं आहेत जी भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा नष्ट झालेली आहे। या ठिकाणांचं नुकसान झालेलं आहे। तर काही एअरबेसची नावं भारतानं सांगितलेली होती, पण त्याच्याही पेक्षा जास्त, कयेक पटीनं जास्त नुकसान झालेलं आहे पाकिस्तानचं आणि ते आता त्यांच्याकडूनच जारी केलेल्या दस्तावेजांमधून समोर येते। ऑपरेशन सिंदूरमधून भारताला जोरदार फटका, माफ करा, पाकिस्तानला भारतानं मोठा फटका दिलेला आहे। भारतानं हा एक ऑपरेशन सिंदूर राबवलेला होता जेव्हा पाकिस्ताननं भारताविरोधामध्ये आगळीक केलेली होती, भारतावर चाल करण्याचा प्रयत्न केला होता, अनेक ड्रोन पाठवलेले होते। तेव्हा भारतानं जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये पाकिस्तानचं किती मोठं नुकसान झालं आहे याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर भारताकडून जे डिटेल्स दिले जात होते त्याच्यामध्ये 9 तळांचं नुकसान केल्याचा दावा केला जात होता, मात्र त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान पाकिस्तानचं झालं आणि त्यामुळेच पाकिस्ताननं त्याच्यानंतर शस्त्रसंधीसाठी गयावया केल्याचं दिसतंय।